सुवर्णा जोशी, बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गणेश चतुर्थीपासून रोज संध्याकाळी 5:30 वाजता आपण महाराष्ट्रभरातल्या गणपती बाप्पांचं न्यूज 18 लोकमतवर दर्शन घेतो आहोत। मग ते मंडपातले असो किंवा भाविकांनी मनोभावे केलेले देखावे असोत, त्याचं दर्शन आपण घेतोय किंवा ते बघण्याकरता आपण जातोय। या कार्यक्रमाची सुरुवात करताना महाराष्ट्रभरातला हा गणेशोत्सव जो रंगत चाललेला आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत बाप्पा मोरया रे मध्ये। बाप्पा मोरया रे या कार्यक्रमाची आजची सुरुवात आपण करणार आहोत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे। त्यांच्या शासकीय निवासस्थानी ते आहेत आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। किशोरी पेडणेकर यांच्या घरच्या बाप्पाचं आपण दर्शन घेणार आहोत। त्यांच्याशी आपण संवाद सुद्धा साधलेला होता। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत। विशाल, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे का? आत्ताचं काय वातावरण आहे त्यांच्या घरचं, काय सांगशील सविस्तर? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बाप्पाला आता निरोप देण्यात येणार आहे, विसर्जन होणार आहे। खरं तर आता आपण महापौर बंगला इथे आहोत आणि महापौर बंगला इथे आपण पाहू शकतो की किशोरी पेडणेकर यांच्या बाप्पाला जो आहे ते विसर्जन आता करण्यात येणार आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आरती जी आहे ती झालेली आहे। थोड्याच वेळात पेडणेकर जे आहेत त्या बाप्पासह बंगल्यातून बाहेर येतील आणि जवळपास 20 मिनिटांमध्ये किशोरी पेडणेकर यांच्या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते करण्यात येईल। महापौर बंगल्यामध्येच हे विसर्जन करण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की महापौर बंगल्यामध्ये कृत्रिम तलाव जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि मोठ्याच कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत बाप्पाला लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप देण्यात येणार आहे। नंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात दर अंतकरणाला जे आहे ते महापौर पेडणेकर लाडक्या बाप्पाला निरोप देतील। आता आपण त्यांच्या बंगल्याच्या बाहेरचं दृश्य बघू शकतो की बरोबर आहे जे आहे ते आहेत वादळ पातळी जे आहे ते बाप्पाला निरोप देणार आहेत। मोजकीच लोक जे आहेत ती महापौर बंगल्यावरती यावर्षी आपल्याला पाहायला मिळतील। याच्या आपण पाहिलं होतं हा ढोल ताशांचा गजर खूप काही सांगून जातोय। विशाल, तू महापौर बंगल्याच्या बाहेर आहेस आणि तिथे काही क्षणामध्ये महापौरांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। महापौर निवासस्थानाच्या तिथेच एक छोटासा कृत्रिम हौद बनवण्यात येणार आहे आणि त्याच ठिकाणी याचं विसर्जन केलं जाणार आहे। धन्यवाद विशाल ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। कोकणामध्ये शिमगोत्सव असो किंवा गणेशोत्सव, बाल्या डान्स शिवाय तिथे कुठलाही कार्यक्रम किंवा सोहळा पूर्ण होतच नाही। अशाच काही तरुणांनी बाला डान्स सादर केला। ती परंपरा अजून जपलेली आहे या सगळ्या तरुणांनी। त्याची रत्नागिरीतली दापोली इथली दृश्य आपण बघतोय। जसा हा कोकणातला बाला डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो किंवा परंपरा जपण्यासाठी हा बाला डान्स अजून खेळला जातो, तसंच जाखडी नृत्य असो किंवा नमन असो ते सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सादर केलं जातं आणि ती परंपरा सुद्धा कोकणात आवर्जून जपली जाते। अशाच प्रकारची एक पारंपरिक कला रत्नागिरीतल्या केळशी गावात जपली जाते। गौरी गणपतीच्या समोर रात्री गावातील सगळी मंडळी भैरी देवळात एकत्र येतात। हातात पेटत्या मशाल घेऊन ढोल ताशाच्या गजरात गोल रिंगण धरून नाचतात। या पारंपरिक नाचाला गौरीचा पलिते नाच असं म्हटलं जातं। आज आमच्या केळशी परिसरात बघत असाल तर हे पलितेचं नाच घेऊन हे पहिल्यांदाच तुम्हाला हे दृश्य बघायला गावतील की अशी हातात आग घेऊन नाचणं हे आनंदाच्या पूर्वजांनी जी प्रथा चालू केली
ती प्रथा आपण कधीच मोडू शकत नाही. ती प्रथा जपून ठेवण्यासाठी हे लोकांनी आज रात्री साजरा करण्यात आलं. असेच ह्याच्याही पुढं होतील. शासनाला नम्रची विनंती आहे की बाबा शासनावर जे आपल्या सरकारवर संकट आलेत ती ह्या सगळ्या ह्याच्यात निघून जाऊ दे आणि आपल्या सरकारला आनंदात काम करू दे. दापोलीमध्ये गौरीच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळाला. काही ठिकाणी गौरींना गोडधोड खायला घातलं जातं, काही ठिकाणी तिखट नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. रात्रभर सगळ्या महिला माहेरवाशिणी आणि सासरच्या सगळ्या जणी एकत्र येतात आणि झिम्मा फुगडी खेळतात. गौरीच्या आगमनाचा जो दिवस असतो, तिला नैवेद्य दाखवण्याचा जो दिवस असतो, त्याची पूर्ण रात्र जागवून काढली जाते. झिम्मा फुगडी खेळल्या जातात, एकमेकांशी दुःख एकमेकांना सांगितले जातात, आनंद एकमेकांशी शेअर केला जातो. गौरी माहेरून सासरी जाण्याआधी महिला रात्री जागरण करतात. माहेरवाशिणीकडून तिची ओटी भरून औसा करण्यात आला. गौराई जाणार म्हणून महिलांना रडू सुद्धा आलं. जड अंतःकरणाने त्यांनी आज गौरीला त्या निरोप देताना दिसत आहेत. गौराईच्या विसर्जनाचा आदला दिवस जो असतो त्या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. भजन कीर्तन काही ठिकाणी केलं जातं, काही ठिकाणी झिम्मा फुगडी खेळून रात्रभर वेगवेगळे खेळ खेळले जातात. तसंच पुरुष सुद्धा या सगळ्यामध्ये मागे नसतात. भजन कीर्तन पारंपरिक नाच आपल्याला बघायला मिळतोय. पहाटे 4-5 वाजेपर्यंत हे जागरण होतं. गौरी रडण्याचा पारंपरिक पद्धतीने एक खास असा कार्यक्रम सुद्धा केला जातो. जशी एखादी मुलगी माहेरी आल्यानंतर पुन्हा जाताना ज्या पद्धतीनं रडते त्या पद्धतीनं गणरायासोबत विराजमान झालेल्या गौरी विसर्जनाआधी भल्या पहाटे तिला पाठवणीचा कार्यक्रम केला जातो. म्हणजेच गौरी रडण्याचा हा कार्यक्रम केला जातो. महिला नटून थटून यावेळी तयार होतात, गाणी म्हणतात. एका पाटावर रांगोळी ठेवून 2 विशिष्ट काठ्यांनी त्या पाटावर घासल्या जातात, जे आत्ता तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय. त्यावेळी एखाद्याच्या रडण्याचा ध्वनी उमटतो आणि यालाच गौरीचं रडणं असं म्हणतात. साधारण पहाटेचा गणपतीबरोबरच 2 दिवसापूर्वी गौरीचं देखील आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे जागरण जे आहे रात्रीचं केलं जातं. आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज 5 दिवसाच्या गणरायाचं विसर्जन होतं आणि त्याचबरोबर गौरीला रडवणं, गौरीचं देखील गणरायासोबत विसर्जन होतं. त्यावेळेला गौरीला रडवणं हा एक जो कार्यक्रम आहे कोकणामधला तो खास करून केला जातो. आपण हे जे 2 काठे आहेत ह्या पाटावरती ठेवलेले एक विशिष्ट रांगोळी आहे आणि एका रडण्यासारखा आवाज जो आहे हा येतो. आपण जवळ बघू शकतो. याला गौरी रडणं असं म्हणतात. आपण जरा विचारूया नेमकं मला काय सांगाल, हा जो गौरी रडणं हा जो कार्यक्रम आहे काय सांगाल मला? विशेष करून गौर गणपती हा कोकणातील महत्त्वाचा सण आहे. दिवाळीपेक्षा सुद्धा म्हणजे गणपती हे खूप मोठ्या उत्साहाने साजरं करतात. गणपती आल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी गौराई येते. पहिल्या दिवशी ते एवढं जागरण होत नाही. दुसऱ्या दिवशी गौरी जागवल्या जातात. जिम्मा फुगडे पूर्ण महिला वगैरे खेळत असतात. त्याच्यानंतर सकाळचा कार्यक्रम असतो हा गौरी रडवण्याचा. ते झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं गौरी गणपतीचं. ती जात असताना ती आपल्या घरी रडत जाते आणि तोच हा प्रकार ह्या काट्यांच्या ह्याच्यातून वाजवून तो आम्ही केला जातो. आणि हा सकाळी आणि तिला पाठवणीचा कार्यक्रमही म्हणला जातो. तर तोच कार्यक्रम आता हा इथं चालू आहे आणि ह्याला आपण पाठवणीचा कार्यक्रम म्हणतो. हा आमच्याकडे पारंपरिक अगदी वाडवडिलांपासूनच चालू असतो आणि हा 4:30च्या आसपास सुरू होतो. तो 5 एक अर्धा तास चालतो आणि नंतर मग सकाळी त्याला दुसऱ्या दिवशी आता हाच दुपारच्या नंतर त्याचं गौरी गणपतीचं विसर्जन केलं जाईल असा हा कार्यक्रम आमच्याकडे असतो. आपण या ठिकाणी बघतोय की गौरी गणपतीचं आज विसर्जन आहे आणि 4थ्या दिवशीची रात्री मध्यरात्रीपासून ते आज पहाटेपर्यंत या ठिकाणी अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो, जागरण केलं जातं. त्याचबरोबर गणरायासोबत ज्या गौरीचं विसर्जन होत आहे त्यावेळेला गौरी रडवणं हा देखील कार्यक्रम पहाटे मोठ्या उत्साहात केला जातो. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.
चिपळूणच्या नायशी या गावामध्ये गौरी गणपतींचं आज विसर्जन करण्यात आलं. गणपती आणि गौरींचं विसर्जन करण्यापूर्वी मनोभावे त्यांची आरती करण्यात आली आणि मग या गणपती बाप्पांचं आणि गौरींचं विसर्जन करण्यात आलं. पारंपरिक पद्धतीने आरती करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. गावच्या नजीक असलेल्या गड नदीमध्ये सामूहिक पद्धतीनं गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी भक्तांनी गणपतीकडे आरोग्य आणि समृद्धीसह कोरोनारूपी संकटाला जगातून नष्ट कर अशी प्रार्थना केली. रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये एक वेलाळ कुटुंब आहे. मनोभावे ते गणेशाची प्रतिष्ठापना करत असतात आणि फक्त गणेशाची प्रतिष्ठापना करतात असं नाही, तर त्याच्या आजूबाजूला या गणपतीच्या आजूबाजूला अप्रतिम असा देखावा सुद्धा ते सादर करतात आणि दरवर्षी त्यांची ही रीत आहे किंवा त्यांची ही परंपरा आहे. 125 वर्ष जुनी प्रथा आहे त्यांची. गेल्या 100 वर्षांपासून गणेश उत्सव निमित्त समाज प्रबोधनाचं कार्य ते करतायत. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक देखाव्यातून ते संदेश देतात. यावर्षी वेलाळ कुटुंबियांनी श्रीकृष्ण आणि यशोदा यांचा सांस्कृतिक देखावा सादर केलेला आहे. वेगवेगळ्या शहरांमधले गणपती बाप्पा आपण बघतो, त्यांचं दर्शन आपण घेतोय. मुंबईमध्ये घाटकोपर इथं गंगावाडी या परिसरात आता आपण जाणार आहोत. तिथे राहुल वाडिया या कलाकारानं आपल्या घरातल्या गणपती बाप्पा हा चक्क मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये विराजमान केलेला आहे. सध्या मुंबईमध्ये लोकलची चर्चा जास्त आहे, त्यामुळे तो धागा पकडून राहुलनं आपल्या गणपती बाप्पांना लोकलमध्येच विराजमान केलेलं आहे. वाडिया कुटुंब गेली 9 वर्ष घाटकोपरमधल्या गंगावाडी इथल्या गोपाळ भुवन इथल्या घरात गणपती बसवतं. त्यांच्या घरातल्या गणपतीची आरास ही विशिष्ट असते, कारण त्याची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि आरास हे स्वतः अप्लाइड आर्टचे विद्यार्थी असलेले राहुल वाडिया स्वतःच तयार करतात. मुंबईच्या लोकलचा डबा घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये उभा केला गेलाय. मी आहे आता घाटकोपरच्या या राहुल वारिया यांच्या घरी आणि त्यांनी यावर्षी घरगुती गणपतीमध्ये जी प्रतिकृती तयार केलेली आहे ती आहे मुंबई लोकलची. मुंबई लोकलमधून दररोज 80 लाखाच्या वर प्रवासी प्रवास करत असतात आणि गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना महामारीमुळे ही लोकल पूर्णतः बंद होती. गेल्या 2 महिन्यापासून पुन्हा एकदा ही लोकल सुरू झालेली आहे. ज्यांनी 2 डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी ही लोकल पुन्हा सुरू झालेली आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना अजूनही प्रवास करायला मिळत आहेत आणि त्याच संकल्पनेतून त्यांनी या मुंबई लोकलची निर्मिती आपल्या घरामध्येच केलेली आहे. 2x4 अशी ही पूर्ण लोकलचा हा डबा तयार केलेला आहे आणि त्यात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे. जसं रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म असतात बिलकुल हुबेहूब तशाच प्रकारची ही लोकल या ठिकाणी तयार केलेली आहे. आतमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारचे 3चे सीट असतात, सीट आहेत. गर्दी असताना लोक हातामध्ये जी कडी पकडतात ती कडीसुद्धा तशाच प्रकारची आहे. जी बाहेरची काच असते त्याचबरोबर जाळी असते, संरक्षण जाळी असते, ती जाळीसुद्धा तशाच प्रकारची बनवलेली आहे. आणि ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा त्या डब्याला साजेशी अशीच आहे आणि पर्यावरणपूरकसुद्धा आहे. ही संकल्पना कशी मनामध्ये आली, किती दिवस लागले, हे सगळं आपण विचारणार आहोत राहुल याला. राहुल हा एक स्वतःच आर्टिस्ट आहे आणि कशा प्रकारे ही संकल्पना अंमलात आणली काय सांगणार, किती वेळ लागला, कशी ही मूर्ती बनवली? ह्याच्या संकल्पना मला असा आला की आम्ही मित्रासोबत आम्ही स्टेशनला जातो सोडा पियाला. तो लगभग 1 वर्षाने मुंबई लोकल पूर्णपणे बंद होती. तो मी माझा दुसऱ्या मित्रासोबत आम्ही संकल्पना केली की का आपण मुंबई लोकल बनवू शकता का. आणि मुंबई लोकल हा एक असा टॉपिक आहे की ज्या मुंबईकरा स्पेशली खूप मिस करतात लोकलला. लॉकडाऊनमुळे कोणी पण पर्सन गेला नाही लॉकडाऊनमुळे. तो हा एक कन्सेप्ट त्यात सुचला आणि मी परत येऊन एक स्केच मारला आणि दाखवला फॅमिलीला की कसा आपण बनवू शकता का. तर ते बनवून आम्ही 1 महिन्याची मेहनत करून आणि मित्रासोबत आम्ही जे पण तुम्ही काय बघू शकता ते पूर्णपणे टीमवर्क आहे. आणि जे पण काय तुम्ही आतमध्ये बघता ते स्ट्रॉ आणि सनबोर्ड आणि पेपर आणि कार्डबोर्ड ह्यामुळे आम्ही बनवलेलं आहे. बरं, ही गणेशाची मूर्तीसुद्धा तू स्वतःच बनवलेली आहे. नेमकी कशी बनवलेली आहे, कशी आहे ती?
या मूर्ती मी शाडू मातीने बनवलेली आहे आणि इको फ्रेंडली आहे आणि मी दरवर्षी काही ना काही इको फ्रेंडली मूर्ती बनवतो आणि मला याची आवड बाळपण लहानपासूनच आहे की मूर्ती बनवायचे, स्केच बनवायचे, गणपतीचे फोटो बनवायचे. तर या एक प्रोसेस करून आतापर्यंत मी इतका प्रोसेस झाला आहे आणि टचअप आणि प्रोग्रेस करून या मूर्ती मी डेव्हलप केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता जाणार आहोत नाशिकला. नाशिकच्या विशाल गुंडे यांच्या परिवारानं खूप सुंदर अशी गौरी सजवलेली आणि गौरीला विशेष असा नैवेद्य सुद्धा केलाय. बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. कोकणामध्ये जशी गणेशोत्सवाचीच धूम बघायला मिळते तसं घरगुती गणपती समोर वेगवेगळे देखावे सादर करायचे याची सुद्धा एक परंपरा बघायला मिळते. घरगुती गणेशोत्सवासमोर पौराणिक कथेवर आधारित सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. स्वर्गाचं जेव्हा वैभव नष्ट व्हायला लागलं तेव्हा भगवान विष्णूंनी सगळ्या देवतांना समुद्र मंथन करायला सांगितलं आणि त्यातून निघालेलं अमृत प्राशन करून अमर होण्यास सांगितलं. परंतु समुद्र मंथन करताना देवांना एकत्र येऊन करावे असा आदेश विष्णूंनी देवतांना सांगितला. म्हणजे देवांनी आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करावं असं विष्णू म्हणाले. हे सगळं देखाव्यामध्ये साकारण्यात आलंय. मंदार पर्वताची रवी करून वासुकी सापाची दोरी करून समुद्र मंथनात सुरुवात झाली. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. तीच रत्न या घरगुती गणपती देखाव्यातून संतोष राऊत यांनी दाखवली आहेत. स्वर्गाची जेव्हा वैभव नष्ट व्हायला लागलं तर भगवान विष्णूंनी देवतांना एक मार्गदर्शन केलं का तुम्ही सागर मंथन करावं. त्या सागर मंथन करताना तुम्ही राक्षसांना बरोबर घ्या. मग सर्व देवतांनी राक्षस राजा बळी यांच्याशी संपर्क साधून त्यांना बळीशी त्यांनी संपर्क साधला. बळीराजांनी राक्षसाला एकत्र घेऊन देवता आणि राक्षस यांनी एकत्र येऊन सागर मंथन केलं. आता मावळमधल्याच केदारी यांच्या घरी आपण जाणार आहोत त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाप्पाचं तर दर्शन आपण घेणारच आहोत, मात्र त्याच वेळेला त्यांनी जो सुंदर देखावा सादर केलाय तो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अतिशय विलोभनीय उरी द सर्जिकल स्ट्राईकचा देखावा त्यांनी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलाय. धार्मिक सणांच्या वेळी आपल्या जवानांचं आपल्याला स्मरण राहायला हवं. प्रत्येक सण शांततेत साजरा होतो कारण सीमेवर आपले सैनिक दक्ष असतात. त्यांच्या दक्षतेमुळेच आणि कर्तव्य तत्परतेमुळे आपण सुरक्षित आहोत हीच भावना या देखाव्यातून पाहायला मिळते. देशातील प्रत्येक नागरिकांना या आपल्या सैनिकांची काय करतात आपल्यासाठी त्याची प्रचिती व्हावी किंवा लोकांना कळावं. प्रत्येक लहान मोठ्या सर्वांना कळावं की आपल्यासाठी ते किती लढतात, किती काय करतात. हीच माझी संकल्पना होती आणि ती आपल्या देशाला कळावं प्रत्येक म्हणून ही संकल्पना मी केलेली आहे. यात एकूण किती बाहुल्या तुम्ही केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने ह्या संपूर्ण याला किती दिवस लागले? एकूण जवळजवळ 1 ते 1.5 महिना मला लागलेला आहे आणि 30 बाहुल्या तयार केल्या मी आणि जवळजवळ तार आणि प्रत्येक घरात जवळजवळ तयार केली, पुट्ट्याची घरं तयार केली. लक्ष्मण केदारी यांच्या घरचा देखावा आपण बघत होतो. बाप्पा मोरया रे या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बाप्पा मोरया रे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण जाऊया वाशिमच्या टाकळी या गावामध्ये. टाकळी गावातल्या ग्रामस्थांनी कोरोना लसीकरणावर एक सुंदर असा देखावा सादर केलेला आहे. या ग्रामस्थांनी कोरोना लसीचं महत्त्व पटवून देण्याकरता गौरी निमित्त हा देखावा सादर केलाय. ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागृती केली जाते लसीकरणासाठी आणि त्याचाच हा एक भाग आहे. लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याकरता कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावं यासाठी किरण खाडे यांनी आपल्या घरच्या गौरीसमोर लसीकरणाची कलाकृती सादर केलेली आहे.
नवी दिल्लीतही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन आपण घेणार आहोत. रावसाहेब दानवेंच्या घरी गणपतीचं पूजन आणि आरती करण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून ते दिल्लीत गणपती बसवतायत. खासदार झाल्यापासून दिल्लीत रावसाहेब दानवे ज्या वर्षी पहिल्यांदा आले तेव्हापासून सुरू असलेली परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन आपण घेतोय. ते दिल्लीमध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करतात. महाराष्ट्रातले गणेशोत्सवाचे हे विविध रंग पाहिल्यानंतर प्रत्येक ठिकाणची वेगळी भावना अनुभवल्यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पण रोज संध्याकाळी 5:30 वाजता बाप्पा मोरया रे हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.